हॅलो, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर संध्याकाळचं इव्हिनिंगचं रुटीन मी आज शेअर करणार आहे। तर संध्याकाळी बघा आता इथे 7 वाजले होते आणि स्वयंपाक करायला घेतला। किचनमधला जो माझा किचनचा जो स्वयंपाक असतो किंवा त्यानंतर जी भांडी घासायचा कंटाळा येतो, त्यानंतर बघा किचन ओटासुद्धा साफ करायला लागतो। तर ही सगळ्या गोष्टी आज मी या व्हिडिओत तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी बघा कुकर लावून घेतला। तर कुकरमध्ये आज फक्त मला तांदूळ लावायचे होते, कारण मला आज म्हणजे सोमवार होता। कालचा रुटीन आहे सोमवारी संध्याकाळचा। तर सोमवारी मिस्टरांना उपवास असल्यामुळे ना संध्याकाळी चांगलं जेवण बनवावं लागतं, नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो। पण कसं आहे ना, तर आत्ता प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे नैवेद्य वगैरे दाखवणार नाही, पण मग जेवणासाठी तर बनवावंच लागतं। तर बघा एकीकडे छान भात बनवायला ठेवलेला आहेत आणि एकीकडे छान असा कांदा खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजताना काय करते ना, मी ही जाळी वापरते। तर ही जाळी मी 50 रुपयाला आणली होती होलसेलमधून आणि अगदी यूजफुल आहेत। यावरती आपण जे काही आपलं खोबरं म्हणा किंवा जे आपल्याला काही जाळायचं असेल गॅसवर, तर आपण यावरती ठेवून सहजच आपण जाळू शकतो। आणि छान असं खोबरं आणि कांदा काळा करून घेतला। त्यानंतर बघा एकीकडे परत थोडंसं कांदा ठेवला। कांदा थोडासा कमी पडला होता, कारण आमटी थोडीशी छान अशी घट्ट मला बनवायची होती। तर आपण जी इतर वेळी पुरणाचा स्वयंपाक जो बनवतो त्यावेळी जी आमटी असते ना साराची, अगदी तशीच मला आमटी बनवायची होती आणि मी रेग्युलरसुद्धा हीच आमटी फॉलो करते। म्हणजे कांदा खोबरं मी गॅसवर जाळूनच घेत असते। कोणी कोणी कढईमध्ये भाजून घेत असतं, पण मग मी तसं न करता डायरेक्ट गॅसवर घेते, कारण कसं आहे ना आमटी चांगली तरीदार आणि काळी आमटी बनते। त्यानंतर बघा सगळं वाटायला घेतलं। वाटण्यासाठी मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि कांदा इतके 5 इन्ग्रेडियंट्स घेतले आहे आणि सगळं छान असं वाटून घेतलं। वाटताना काय करायचं ना, थोडंसं पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही, कारण काय होतं ना की पाणी टाकल्यामुळे तरी येत नाही आणि मिश्रण जे आहेत आपलं त्याची म्हणजे पूर्ण जी टेस्ट आहे ती निघून जाते त्यामुळे। तर सगळ्यात आधी बघा सगळं वाटण करून घेतल्यानंतर छान असं तेल घेतलं। तेल थोडंसं मी जास्तच टाकणार आहे, कारण तरी येण्यासाठी। त्यानंतर बघा हा जो मसाला आहे ना, हा आमच्या गावी मिळतो वडनेरला। तर वडनेरवरूनच आणलेला होता, वडनेरची यात्रा होती त्यामुळे ते गेले होते। त्यांना म्हटलं मग येताना हा मसाला घेऊन या, कारण मसालासुद्धा संपलेला होता। तर काळा मसाल्याची जी चव आहे ना अगदी मस्त आहे आणि अगदी सणसणीत असा हा मसाला आहे। मी आधी थोडासा टेस्ट केला, त्यानंतर मग बघा मी 1.5 चमचाच टाकलेला आहे, कारण तिखट मसाला आहे। इतर वेळी मी 2 टाकायची, पण आता 1.5 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर बघा छान असं जे आपलं जे वाटण होतं ते छान असं फ्राय करून घेतलं तेलामध्ये। थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं। त्यानंतर लगेचच पाणी ॲड करणार आहे। जितक्या प्रमाणात मला आमटी पाहिजे आहे, जितकं आम्हाला म्हणजे जितकं पाणी घट्ट ठेवायचं की पातळ ठेवायचं ते तुमच्या ह्याच्यावर तुम्ही ठेवू शकतात। तर मला इथे मीडियम ठेवायचं होतं, कारण कसं आहे ना मला आज पातोडची आमटी बनवायची होती। जे लाटीचे पातोड असतात ना, खिशीचे पातोड नाही, लाटीचे पातोड बनवायचे होते आणि त्याच्यासाठी आमटी थोडी पातळच पाहिजे, कारण जेव्हा आपण पातोड टाकतो ना तर त्यामुळे आमटी थोडी घट्ट व्हायला लागते। त्यामुळे आधीच थोडं पाणी जास्त ॲड केलं ना तर नंतर जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही। त्यानंतर बघा आमटी छान एकीकडे बनत होती, एकीकडे छान आमटी बारीक गॅसवर शिजत होती। त्यामुळे म्हटलं चला एकीकडे छान पोळ्याचं पीठ मळायला घेऊ। पोळ्याचं पीठ मळून झालेलं होतं, छान पोळ्याचं पीठ मळून घेतलं। पोळ्याचं पीठ 10 मिनटं तरी तसंच ठेवायचं, म्हणजे पोळ्या छान नरम आणि फुलतात देखील। त्यानंतर बघा जे पातोड बनवायचे त्यासाठी मी डाळीचं पीठ गव्हाचं पीठ त्यानंतर लाल तिखट हळद मीठ घेतलं थोडंसं। त्यानंतर बघा कोथिंबीर चिरून बारीक टाकली। त्यानंतर ओवासुद्धा घातलेला आहे, ओव्यामुळे छान चव येते। ओवा मी आज पहिल्यांदाच टाकला आहे, यूट्यूबला मी व्हिडिओ बघितली होती। तर इतर वेळी तर मी अशीच रेसिपी बनवते, आज थोडा ओवा ॲड केलेला होता मी। छान असं परत ते मिश्रण एकत्र करून घेतलं। पाणी थोडंच टाकायचं असतं, कारण बेसन पीठ कसं आहे ना लवकर पातळ होतं आणि मग त्यामुळे थोडं ॲड करत गेले आणि मग असं पीठ मळून घेतलं। पीठ मळून झालं, एकीकडे छान माझी आमटी वगैरे तयार झालेली होती। एकीकडे म्हटलं चला आमटी परत एकदा उकळायला घेतली, कारण मला आता त्यामध्ये पातोड टाकायचे होते। तर असे पातोड छान असे लाटून घेतले। लाटताना काय करायचं ना, जाडसरच ठेवायचं। जाडसर का ठेवायचं, कारण जे पातोड असतात ना ते जाड असले की छान चव लागते, पातळ केले की मग चव थोडीशी चांगली लागत नाही। त्यामुळे आता बघा पातोड छान असे लाटून घेतलेले आहे। त्यानंतर माझ्याकडं मी सुरीनेच कापत असते, पण मला लक्षात आलं की माझ्याकडे चमचा आहेत
भिंगरीवाला चमचा आहेत, त्यामुळे म्हटलं चला त्यानेच आज ट्राय करूया। अगदी इझिली आणि मस्त असे तुटलेसुद्धा नाही, अगदी मस्त कटिंग करता आले। तर छान असं मग म्हटलं पातोडीची छान अशी आमटी तर बनवायचीच होती। आणि हो, तुम्ही पण नक्कीच अशी एक रेसिपी ट्राय करा, खूप छान लागते। तर पातोडची रेसिपी बघा इथे तयार झालेली होती, पातोड कटिंग करून झाली होती। आता आमटी छान उकळताना यामध्ये टाकायची आणि छान असे 10 मिनटं शिजवून घ्यायचे। छान अशी आमटी मस्त लागते। आणि मला तर आज आळूचे पानं बनवायचे होते, पण आळूच्या पानांसाठी लिंबू लागतो। तर लिंबू काय टाकते, कारण खवखव होत नाही घशाला, लिंबू आणि गूळ मी नक्कीच टाकते, पण कसं आहे ना लिंबू आज नव्हता, त्यामुळे म्हटलं चला आज आपण ह्याच पातोडीची आमटी बनवूया। तर म्हटलं लागले कामाला। त्यानंतर बघा सकाळची सगळी कामं आवरून झाली की संध्याकाळपर्यंत आपली एनर्जी पूर्ण डाऊन होत असते। त्यामुळे मग काय करायचं ना की आपण जे काम असतं ना ओट्यावरचं ते थोडं कमी प्रमाणात काढायचं। जसं बघा, आणि आता आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी स्कूल असते, मुलांची आता स्कूल चालू झालेली आहेत। आता माझ्या मुलाची सकाळची स्कूल असल्यामुळे मला लवकर उठावं लागतं आणि इतर वेळी मी नव्हती उठत इतकी लवकर, पण आता मुलांना रेडी करायचं असलं की लवकर उठावं लागतं। त्यामुळे बोलता बोलता आता सगळीकडे पोळ्या करून घेतल्या, आता पोळ्या वगैरे बनवून झाल्या आणि जेवण वगैरे सुद्धा आमचं करून झालेलं होतं। तर चला म्हटलं आता किचन ओट्याची स्वच्छता करायला घेऊ, कारण रात्रीची क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं। कारण सकाळी मॉर्निंगला ही जर कामं आपण जर तशीच ठेवली तर मॉर्निंगला हे पसारा बघून आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही आणि घरामध्ये खूप घाण वाटतं। त्यामुळे आणि रात्रीचं किचन स्वच्छच ठेवलं पाहिजे। त्यानंतर बघा ही किचन ओट्यावरती जितकी भांडी होती ती बेसिंगमध्ये ठेवली वॉश करायला आणि सगळा किचन ओटा सगळ्यात आधी मी मोकळा करून घेते। किचन ओटा छान मोकळा करायच्या अगोदर जे काही पीठ उरलेलं होतं ते पिठाला छान तेल लावून वाटीमध्ये फ्रीजमध्ये झाकण ठेवलेलं आहे। त्यानंतर हा जो माझा मसाल्याचा डब्बा आहे हा सुद्धा छान असा पुसून घेतला आणि जागच्या जागेवर ठेवला। त्यानंतर हा जो कचरा आहे यासाठी जी कोणती कॅरी बॅग असेल मी ती किचनमध्ये ठेवत असते। तर ओला कचरा म्हणा किंवा काही जे खरगटं निघतं ना ते सगळं कॅरी बॅगमध्येच ठेवते, म्हणजे ओला कचऱ्याची एक कॅरी बॅग वेगळीच करते। त्यानंतर बघा ओट्यावरची सगळी भांडे मी पहिले पाण्याने धुवून घेते, म्हणजे त्यातलं जे खरगटं वगैरे असतं किंवा जे काही तेलकट वगैरे असतं ते निघून जातं आणि मग भांडे लवकर वॉश करता येतात। आणि बघा तसंच केलं, सगळं बोलता बोलता सगळी भांडे पाण्याने छान धुवून घेतली। त्यानंतर बेसिंगसुद्धा एकदा वॉश करून घेतलं, कारण त्यामध्ये मला भांडी ठेवायची होती आणि मग भांडी कशी तेलकट नको व्हायला, म्हणून मग एकदा भांडं छान घासून घेतलं। त्यानंतर लगेचच भांडी घासायला घेतली आणि भांडे घासताना काय होतं ना की आपल्याला छोटी छोटी भांडी आधी घासून घ्यायची आहेत, मग मोठी भांडी घासायची आहेत। म्हणजे कसं आहे ना, जी छोटी छोटी भांडी आपण पाटीमध्ये जेव्हा ठेवतो ना जाळीमध्ये, त्यावेळेस आपण जेव्हा साईडनी जे मोठी भांडी ठेवतो ना तर आपल्याला स्पेससुद्धा भरपूर मिळतो आणि मग आपली जास्तीत जास्त भांडी आपल्या जाळीमध्ये बसतात। आणि काय माहिती कसं आपण 2च माणसं जरी घरात असलो तर इतकी भांडी कसं काय निघतात काय माहिती। तर भरपूर प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करत असते, पण नेहमीच माझी इतकीच भांडी निघत असतात। तर छान भांडी सगळी माझी घासून झालेली होती आणि मी भांड्याला लिक्विडच वापरत असते, लिक्विडने भांडी छान निघतात। विम जेल लिक्विड मी वापरते, अगदी मस्त लिक्विड आहेत आणि फेससुद्धा त्याचा जास्त होतो। त्यानंतर बोलता बोलता सगळी भांडी आता इथे घासून घेतलेली होती। त्यानंतर पुढचं काम जे असतं ना तर बॉटल्स भरायचं। तर बॉटल बघा आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला बॉटल खूप लागतात, पाणी प्यायला लागतं, त्यामुळे बॉटल सारखे रिकामे होत असतात आणि मग भरायला देखील आपल्याला कंटाळा येतो। त्यामुळे मग माठसुद्धा भरून ठेवते आणि बॉटलसुद्धा रात्रीच्या वेळी एकदा भरून ठेवते, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशीला आपल्याला हे पाणी वापरता येतं। आणि माठसुद्धा एकीकडे छान भरायला ठेवलेला होता। त्यानंतर बघा ओट्यावरती जे काही असतं म्हणजे मिठाची आणि तेलाची बरणी हे माझ्या रॅकमध्येच असतं छोट्याशा। तर बघा तेलकट होऊ नये किंवा खराब होऊ नये माझं रॅक, त्यामुळे मग मी काय करते ना ओला कपडा करून तेलाची आणि मिठाची बरणी अशी छान पुसून घेत असते, म्हणजे त्यावरचे जे मिठाचे आणि पिठाचे किंवा तेलाचे जे डाग असतात ते लवकर निघून जातात। आणि आपण छान असं स्वच्छ जर रोजच्या रोज ठेवलं ना तर मला महिन्यातून एकदाच डीप क्लिनिंग करायची गरज पडते, रोजच्या रोज डीप क्लिनिंग किंवा घासायची गरज पडत नाही। तर त्यानंतर बघा ते सुद्धा एक काम झालेलं होतं। त्यानंतर जे उरलेला जो भात होता तो भात तसाच मग उरलेला तसाच फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला गरम करता येईल। त्यानंतर बघा जी काही भांडी होती ती सगळी टोटल क्लीन करून झाली। त्यानंतर गॅस ओटा पुसायला घेतला। गॅस ओटा पुसताना काय होतं ना की मला जर जास्त खराब वाटला तर मग मी लगेचच तिथे घासणीने घासून घेते, पण जर माझा डेली इतका खराब होत नाही, अगदी आता स्वयंपाकाची छान सवय झाली त्यामुळे काही ओतू वगैरे जात नाही किंवा काही खराब देखील होत नाही, त्यामुळे मग गॅसाचाच पुसून घेते। छान ओला कपडा जर केला ना तर छान ओटा गॅस पुसला जातो आणि मला आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदाच डीप क्लिनिंग करण्याची गरज पडते।
आणि कसं आहे ना, अशी जरा स्वच्छता आपण जर रात्रीच ठेवली ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपला दिवस खूप छान वाटतो, प्रसन्न वाटतं किचनमध्ये. आणि आपल्या बायकांना सगळ्यात आधी किचनमध्येच यावं लागतं. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी, आपला मूड चांगला राहण्यासाठी, त्यामुळे आपल्याला रात्रीच ही किचनची स्वच्छता करणं गरजेचं असतं. आणि कसं आहे ना, टिफिन असल्यामुळे ना आपल्याला वेळेवर भांडी देखील सापडत नाही. भांडी जर तशीच खरगटी असली किंवा जर भांड्याच्या पाटीमध्ये असली तर सापडायला देखील मुश्किल होतं. त्यामुळे मग रात्रीच ही सगळी स्वच्छता करून ठेवते. त्यानंतर बघा, गॅस ओटा छान पुसून घेतला आणि त्यानंतर गॅसच्या पाठीमागे जी काही थोडं सांडलेलं होतं ते सुद्धा असं छान पुसून घेते. मला स्वच्छता करायची इतकी सवय लागली ना की मला स्वच्छता नाही केली तर मला अगदी म्हणजे मनच लागत नाही किंवा घरामध्ये अगदी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि कंटाळा न करता ही कामं मी रेग्युलर करत असते. तर इतका सारा स्वयंपाक करून एनर्जी तर डाऊन होतेच. आणि उन्हाळ्यामध्ये तर आता खूप अशक्तपणा येतो, पाणी प्यावंसं वाटतं किंवा किचनमध्ये खूप गरम देखील होतं. पण काय करणार आहेत, आपल्या बायकांचं काम आहेत आणि आपण हे काम नक्कीच मनापासून जर केलं तर खूप छान पद्धतीने होतं. त्यानंतर बघा, गॅस ओटा, टाईल्स सगळं छान पुसून घेतलं. जे काही टाईल्सवर उडालेलं होतं ते सुद्धा पुसून झालं होतं. त्यानंतर बघा, जे मिक्सर होतं, मिक्सरसुद्धा मी काय करते ना, स्वयंपाक होऊस तर मी इकडे तिकडे कुठंच बघत नसते. एकदा स्वयंपाक झाला ना मग किचन ओटा छान पुसता येतो. आणि किचनचा अगदी कानाना कोपरा मी क्लीन करत असते रोजच्या रोज. मिक्सरचा जो कोपरा होता तो सुद्धा पुसून घेतला. त्यानंतर ही रॅक जिथे असते, रॅकच्या पाठीमागे सुद्धा काही सांडलेलं असेल ते सुद्धा पुसून घेत असते. त्यानंतर बघा, किचन ओटासुद्धा छान पुसताना काय करते ना, सगळ्यात आधी पाणी टाकून ठेवते. जे काही कडक वगैरे झालेलं असेल, पिठाचं डाग म्हणा किंवा काही तेलकटाचे डाग, तर असं पाणी टाकून ठेवलं, ओल्या कपड्याने एकदा पुसून घेते, मग वायपरने परत एकदा क्लीन करून घेते. तर हे जे काही खरगटं होतं ते सगळं असं ओढून पिशवीमध्ये काढून घेते. म्हणजे कसं आहे ना, बेसिंगमध्ये सुद्धा जात नाही आणि बेसिंगचं भांड्यामध्ये सुद्धा काही अडकलं तर तुंबतं देखील. तर त्यामुळे मग अशा पद्धतीने पहिले ही घाण वगैरे सगळं काढून घेते. मग त्यानंतर पाणी टाकून परत एकदा वाईप करून घेते. वाईप केल्याने काय होतं ना की किचन ओटा अगदी कोरडा आणि छान दिसायला लागतो. आणि बघा, बोलता बोलता छान असा माझा किचन ओटासुद्धा पुसून झालेला होता. त्यानंतर पुढचं काम म्हणजे बेसिंग. तर बेसिंगचं भांडं पुसण्या अगोदर जी काही थोडीशी भांडी होती जेवणाची ती परत एकदा छान घासून घेतली. आणि घासताना जाळीवर जी काही घाण साचलेली होती, जो काही खरगटं होतं ते सगळं असं कॅरीबॅगमध्ये काढून घेतलं. आणि त्यानंतर ही कॅरीबॅगला छान गाठ मारून कचऱ्यामध्ये टाकलेलं होतं. कारण कसं आहे ना, रात्रभर हा कचरा इथे ठेवत नाही, कारण लगेच मुंग्या येतात. आणि काय माहिती, किचनमध्ये किती जरी स्वच्छता ठेवलं ना तर असं म्हणतात की जितकी आपण जास्त स्वच्छता ठेवू ना तितकी झुरळं मुंग्या येतच असतात. तर आता माझ्या किचन ओट्यावरती कानाला कोपरा रोज क्लीन करते, दुपारी दिवसा सगळं क्लीन करत असते. पण तरीसुद्धा मुंग्यांची जी लाईन असते ना, मुंग्या उन्हाळ्यामध्ये काय माहिती कुठून येतात, काही सांडलेलं देखील नसलं तरी मुंग्यांची लाईन मला दिसते घरामध्ये. आणि त्यावरती काय करायचं ना, मला नक्कीच कमेंट करा काय सोल्युशन असेल तुमच्याकडे तर. त्यानंतर बघा, जो किचन ओट्याचा जो कपडा असतो ना, इतका पुसून चांगला खराब झालेला असतो. त्यामुळे काय करते ना, लिक्विड घेते आणि छान इथेच घासरा देते. बाथरूममध्ये वगैरे नेत नाही, कारण तिथे कसं आहे, आपली जी अंगाची कपडे म्हणा किंवा दुसरी काही कपडे असतात ते त्या कपडे आणि हे कपडे एकत्र नको करायला. कारण किचन ओट्याची जी कपडी किंवा देवपूजेची जी कपडी असतात ना, ते सगळे मी इथे बेसिंगमध्येच वॉश करते. कारण आपण देवाचे कपडे बाथरूममध्ये क्लीन नाही करू शकत, त्यामुळे. त्यानंतर बघा, छान माठाच्या इथल्यासुद्धा छान पुसून घेते, कारण माठाच्या इथं ओलावा राहत असतो, ओलाव्याने सुद्धा मुंग्या वगैरे येतात. त्यामुळे सगळं कानाकोपरा असा परत एकदा पुसून घेतला. आणि कसं ना, मला स्वच्छता ठेवायला इतकी छान सवय लागलेली आहे ना. मम्मीकडे जेव्हा होती, लहान होती त्यावेळेस, मी म्हणजे एकदम लहान होती त्यावेळेस मला अगदी कामाची सगळी सवय लावलेली होती. कारण माझी मम्मी पहिले बाजार करायची आणि आठवड्यातून 2 ते 3 दिवसच घरी यायची. इतर वेळी आठवडे बाजार असल्यामुळे माझी मम्मी माझ्या मावशीच्या घरी राहायची. विंचूर, चांदवड असे बाजार असायचे आणि त्यामुळे मग रोज येणं इम्पॉसिबल होतं. तर आम्हाला आजीबाबांनी सांभाळलेलं होतं आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण सवय लावलेली कामाची. घरामध्ये आम्ही सगळे काम करायचो, झाडू, फरशी. त्यानंतर पाणी देखील आम्ही पहिले कसं आहे ना, पाणी आम्हाला बाहेरून भरायला लागायचं. तेव्हा काही इतकं नळ वगैरे नव्हते, स्वतःचे नळसुद्धा नव्हते. तर बाहेरून असं पाणी भरायला लागायचं, घराच्या बाहेर नळ राहायचा आणि पूर्ण टिपभर पाणी, 2-3 टिपभर पाणी आम्ही बाहेरून भरायचो. तर इतकी सवय झाली होती कामाची. तर अशा काही सवयी असल्या ना तर त्यावेळेस आपल्याला वाटायचं की किती काम करायचं. पण तेव्हाचे काम करण्याची पद्धतसुद्धा वेगळी होती. कारण तेव्हाचे मुलं खूप, म्हणजे आपल्या वेळेसचे मुलं आपण खूप ॲक्टिव्ह होतो, कारण आपल्याला मोबाईल वगैरे काही नव्हता. आपण पूर्ण वेळ आपला खेळण्यामध्ये किंवा कामांमध्ये वेळ घालवायचो किंवा घरामध्ये आपल्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा वाटायची. घरामध्ये सुद्धा हेल्प करायची, मदत करायचो आपण मम्मीला वगैरे. पण आताचे मुलं जे असतात ना, त्यांना फक्त स्क्रीन टाईम किंवा
मोबाईल किंवा टी व्ही इतकंच लागत असतं. त्यांना खेळायला जरी किती काही जरी तुम्ही खेळण्या वगैरे आणून द्या किंवा काही दुसरं आणून द्या, पुस्तकं आणून द्या, पण ते मुलं अभ्यास करतच नाहीत. आत्ताच्या मुलांना फक्त मोबाईल आणि टी व्ही इतकंच आवडतं आणि बाकी त्यांना दुसरं ग्राउंडवर खेळायला किंवा बाहेर जायला किंवा बाहेर मुलांमध्ये खेळायलासुद्धा देखील आवडत नाही. इतका मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं असतं. त्यामुळे आपण सुद्धा मुलांना थोडासा वेळ द्यायचा, मुलांसमोर आपण सुद्धा मोबाईल घ्यायचा नाही. त्यामुळे काय होतं ना, मुलंसुद्धा आपल्यालाच फॉलो करत असतात. आपण देखील मोबाईल घेतो ना किंवा टी व्ही बघतो ना, त्यामुळे मुलांना देखील अजून सवय लागते. आणि बघा, बोलता बोलता माझा किचन ओटा टाईल्स सगळं क्लीन करून झालेलं होतं, कानाकोपरा सगळा चकाचक करून झालेला होता. रात्री एकदा किचनमध्ये असं झाडू मारून घेते, कारण जे काही सांडलेलं असतं पायाखाली येत असतं अन्न, आणि मग काय होतं ना की झुरळ देखील होत असतात. बघा, इतकासं रूममध्ये इतकं सगळं घाण निघालेली होती. आणि जे कोपऱ्यामध्ये कांदा, लसूण, बटाटे जे दिसत आहेत ना, ते माझ्या मम्मीकडे गेली होती. तर मम्मीने भरपूर आता विक्रीसाठी किंवा घरी वर्षभरासाठी कांदा, लसूण सगळं आणून ठेवलेलं होतं. तर मम्मी बोलली घेऊन जा तुला. तर मग घेऊन आलेली होती मी. आणि आता तो ठेवायचा कसा, साठवायचा कसा, ते मी व्हिडिओ बघितली. तर असा मोकळा ठेवायचा राहतो, 15-20 दिवसातून एकदा बघायचा असतो. तर बघा, आणलेला तर थोडा जास्तच आहे. तर बहिणीला म्हटलं तू आणू नको, तुला लागला तर माझ्याकडनं तू घेऊन जा. माझ्याकडं खूप सारा आणलेला होता कांदा, लसूण, बटाटे. त्यानंतर बघा, ओट्यावरती रात्री मी रोज इथे एक कापूर आणि लवंग जाळत असते, कारण चांगलं असतं आपल्या घरामध्ये काही पैशाची अडचण किंवा काही गोष्टींची अडचण असते ना, निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आपल्या घरातल्या निघून जातात. त्यानंतर जी रात्रीची भांडी सुकली होती लगेचच मी मांडणीला लावून देते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ओटा स्वच्छ आणि क्लीन दिसतो आणि आपल्याला काम करण्याची सवय आणि इच्छा होते. किचन ओटा अगदी जिथल्या तिथे राहिला ना तर अगदी मन लागतं. त्यानंतर ओट्यावरती पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण सकाळी अंघोळीसाठी जे पाणी लागतं त्यासाठी. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.